नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. शेफाली जरीवाला. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 42व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. मुंबई पोलिसांना शेफालीच्या निधनाची बातमी मध्यरात्री 1 वाजता म्हणजे 28 जूनला मिळाली. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईतील वेलेस्ली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शेफाली जरीवालाबद्दल सांगायचं झालं तर तिचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. शेफाली गुजराती कुटुंबातून येते. तिच्या वडिलांचे नाव सतीश जरीवाला तर आईचे नाव सुनीता. आई सुनीता जरीवाला या सरकारी कर्मचारी म्हणजे बँकेत कामाला होत्या. शेफालीला एक बहीण असून तिचे नाव शिवानी जरीवाला आहे. दोघंही एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. शेफालीने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी काटा लगा हा अल्बम केला होता. शेफालीने आपले शालेय शिक्षण मुंबईतील जमनाबाई नर्सिंग स्कूलमधून केले. त्यानंतर तिने मुंबईतून 2005 मध्ये पदवी घेतली. तिने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून डिग्री पूर्ण केलेली आहे. म्युझिक अल्बम, रियालिटी शोजमध्ये भाग शेफालीच्या करिअरला सुरुवात झाली. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काटा लगा या गाण्याच्या व्हिडिओ अल्बमपासून झाली. या गाण्यानंतर सर्वजण तिला डीजे डॉल आणि काटा लगा गर्ल म्हणून ओळखू लागले. काटा लगा या गाण्यासाठी शेफालीला अवघे 7,000 रुपये मानधन मिळाले होते, असे तिनेच एकदा मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर शेफालीने आणखी एक व्हिडिओ केला. 2004 मध्ये ती हॅरी आनंदच्या एका व्हिडिओतही दिसली होती. शेफालीने रियालिटी शो बिग बॉसच्या 13व्या हंगामात भाग घेतला होता. पण ती या घरात जास्त दिवस टिकू शकली नाही. त्यानंतर 2018 मध्ये तिने एका वेब सिरीजमध्ये काम केले होते. यामध्ये तिने अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते. वर्ष 2005 मध्ये शेफालीने हरमीत सिंगशी लग्न केले होते. हरमीत सिंग हा मित ब्रदर्स या संगीत जगतातील प्रसिद्ध जोडीपैकी एक आहे. परंतु काही वर्षातच दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर शेफालीने पराग त्यागीला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. शेफालीने परागशी 2014 मध्ये दुसरे लग्न केले. पराग हाही टेलिव्हिजन स्टार आहे. त्याने पवित्र रिश्ता या मालिकेत अंकिता लोखंडेच्या भावाची भूमिका निभावली होती. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघेही भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. दोघांनी रियालिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. पराग आणि शेफालीने एका मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता, पण कोविडमुळे ती योजना पुढे गेली नाही. तर मित्रांनो, आपण सुद्धा शेफालीच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.